नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर शहर पोलीस अंतर्गत लेखी परीक्षेसंबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड संपलेलं आहे, ज्या जिल्ह्यासाठी संपलेलं आहे, काही जिल्ह्यांचे अजून बाकी आहेत, ग्राउंड होत आहे, तशी अपडेट येतच आहे। परंतु सोलापूर शहर पोलीसची जी काही ग्राउंड झालेली आहे त्याचे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले त्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि नंतर तुमचं लेखी एग्जामबद्दल देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे सोलापूर शहर पोलीस अंतर्गत। पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे एग्जाम रिगार्डिंग पोलीस शिपाई भरती 2023-24 मैदानी चाचणी दिनांक 19-20 तसंच दिनांक 25/6/2024 रोजी घेण्यात आली होती। सदर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दिनांक 25/6/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आणि जे डिस्क्वालिफाय झालेले आहेत अशांची यादी या ठिकाणी 25/6/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर यादीमधील नमूद बाबी जसे मैदानी चाचणीचे गुण, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, NCC प्रमाणपत्र इत्यादी बाबत उमेदवारास काही आक्षेप असल्यास तसे या कार्यालयात 24 तासाच्या आत कळविण्याबाबत सूचनाही देण्यात आलेल्या आहे। ठीक आहे, सो त्यानुसार नमूद कालावधीमध्ये एकही आक्षेप प्राप्त न झाल्याने उपरोक्त नमूद यादीमध्ये लेखी परीक्षेसाठी 1:10 ओके 1 जसे 10 प्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवारांची संवर्गनिहाय किंवा प्रवर्गनिहाय यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। ठीक आहे, जी यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 1 ते 10 ओके 1 10 प्रमाणे या ठिकाणी पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे। लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी दिनांक 7/7/2024 7 जुलै 2024 रोजी ठीक सकाळी 10 ते 11:30 या दरम्यान SVCS हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज श्री वीर तपस्वी चन्नावीर शिवाचार्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेज MIDC अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा ही 7 जुलै रोजी होणार आहे आणि वेळ या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 10 ते 11:30 या दरम्यान SVCS हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज श्री वीर तपस्वी चन्नावीर शिवाचार्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जे काही MIDC अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी आहे त्या लोकेशनला त्या ठिकाणी तुमचे जे आहे ते एग्जाम घेण्यात येणार आहे। जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत अशांची। ठीक आहे, आता त्यासंबंधी लेखी परीक्षेसंबंधित महत्त्वाची सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पहा लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी रविवार दिनांक 7/7/2024 रोजी सकाळी 7 वाजता उपरोक्त जे काही ठिकाण देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। 7 वाजता तुमचं रिपोर्टिंग या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। रिपोर्टिंग टाईम असणार आहे 7 वाजता। ठीक आहे, सर्व उमेदवारांनी वेळेवर दिलेल्या ठिकाणी हजर राहणे हे बंधनकारक आहे। परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे विद्यार्थ्यांनो। त्यामुळे तुम्हाला रिपोर्टिंग टाइम जो देण्यात आलेला आहे त्या टाइमच्या अगोदर किंवा त्या टाइमापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचणं हे बंधनकारक आहे। नंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही। ठीक आहे, उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना शासकीय ओळखपत्र, MHIT कडून यापूर्वी देण्यात आलेले प्रवेशपत्र व या कार्यालयाकडून शारीरिक चाचणीवेळी देण्यात आलेले पोलीस भरती ओळखपत्र सोबत आणणे हे बंधनकारक असणार आहे। ठीक आहे, उमेदवारांना पॅड व काळ्या शाईचे पेन परीक्षेवेळी या कार्यालयाकडून पुरवले जाणार आहे असे या ठिकाणी मुद्दा क्रमांक 3 मधील नमूद कागदपत्राव्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन येण्यास मनाई आहे। विद्यार्थ्यांनो तुम्हाला त्या ठिकाणी पॅड आणि काळी जी काही शाईचे पेन आहे ते तुम्हाला पुरवले जाणार आहे। ठीक आहे, सो तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला सोबत पेन घेऊन जाण्याची या ठिकाणी काही गरज नसणार आहे, ते या ठिकाणी तुम्हाला देणार आहेत। ठीक आहे, सो तुम्हाला सोबत एक तुमचं शासकीय जे काही ओळखपत्र आहे यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी जे काही प्रूफ आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे आणि जे काही मैदानी चाचणीच्या वेळेस जे हॉल तिकीट आलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। ठीक आहे, ही अपडेट आलेली आहे सोलापूर पोलीस भरती संदर्भाची। ठीक आहे,
इतरही जिल्ह्याची अपडेट अशाच प्रकारे येणार आहे। ज्या जिल्ह्याची ग्राउंड बाकी आहे ते होत आहे, जसे ग्राउंड संपतील तशी या ठिकाणी यादी जी आहे ते जे विद्यार्थी पात्र झालेले त्यांची यादी आणि जे अपात्र झालेले आहेत त्यांची ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। ठीक आहे, जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यांना माझ्याकडून शुभेच्छा। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।